जूनला गुरुचं ट्रान्झिट होत आहे कर्क राशीमध्ये. धनु राशीच्या दृष्टीने जर विचार केला तर धनु राशीच्या अष्टम स्थानामध्ये गुरु प्रवेश करत आहेत. अष्टम स्थान आहे ट्रान्सफॉर्मेशनचं, सडन गेन्सचं. त्यामुळं आयुष्यामध्ये अचानक काही मोठे बदल होऊ शकतात. वडिलोपार्जित जर संपत्ती असेल तर त्यातनं सुद्धा लाभ इथे आपल्याला बघायला मिळतो. आजपर्यंत तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असाल, पण अचानकपणे तुम्हाला असं वाटू शकतं की आपण हे क्षेत्र चेंज करावं आणि एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये आपण पुढे यावं. परदेशाशी रिलेटेड जर काही गोष्टी असतील तर त्यातनं सुद्धा लाभ इथे बघायला मिळतो. ऑकल्ट रिलेटेड क्षेत्रामध्ये तुम्हाला अचानकपणे इंटरेस्ट या काळामध्ये येऊ शकतो. घरामध्ये नातेसंबंध सुधारण्यासाठी हा काळ चांगला आहे. जर कुणाला नवीन गाडी घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल, त्याच्यासाठी सुद्धा हा काळ चांगला असणार आहे. हे सगळं जरी असलं तरी अष्टम भावामध्ये गुरु हे पोटाच्या रिलेटेड तक्रारी देऊ शकतात, लिव्हर रिलेटेड तक्रारी देऊ शकतात. त्यामुळं या काळामध्ये या गोष्टीकडे काळजी द्यायची आहे. आपल्या पार्टनरच्या तब्येतीची सुद्धा या काळामध्ये काळजी घ्यायची आहे. उपाय म्हणून धनु राशीचे जातक या काळामध्ये किंवा गुरुवारी पिवळ्या कलरचं वस्त्र तुम्ही दान करू शकता.